महाजामीनपत्र अटक वॉरंट जे होतं ते रद्द केलेलं आहे, कारण तुम्ही दवाखान्यात होतात त्यावेळेसची स्थिती काय होती, काय नेमके रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला? उपोषणामुळं मला प्रचंड त्रास आणि मी इथंच नाही तर प्रत्येक तिथं जातोय डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर ते ॲम्ब्युलन्समधूनच जातोय, कारण एका एका चांगली पण राहते आणि लगेच खराब पण होते, त्यामुळे मला ॲम्ब्युलन्समधूनच प्रवास करावा. पुढची काय तारीख दिली आहे आणि बॉन्ड जो आहे तो किती हजार रुपयांचा? सरलाच माहिती आहे तारीख 3 सप्टेंबर 3 दिली वाटतं. सर बोलतील त्याच्यावरती सविस्तर. कोर्टानं असं म्हटलं की ते समाज माध्यमामध्ये कोर्टाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य टाळायला हवी आहे. तुमच्याकडून काय अनावधानानं कोर्टाबद्दल काय म्हटलं गेलेलं होतं का, तुम्हाला काय आठवतंय का? सन्मान करतो न्यायाधीशांचा, कायद्याचा, संविधानाचा, म्हणून तर ॲम्ब्युलन्समध्ये आलो. पाठीमागच्या वेळेस सुद्धा आता आलो, मी आदर करतोय आणि करत राहणार. आता तुमची परिस्थिती म्हणजे सलाईन तुम्ही ॲम्ब्युलन्समध्ये लावलंय, महाराष्ट्र दौरा कसा करणार आहात? आरक्षणाचा प्रश्न घेऊन येईल, विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, तब्येतीनं साथ दिली नाही तर मग असंच ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही फिरणार महाराष्ट्रात? शेवटी माझ्या तब्येतीला किंमत नाही, माझ्या समाजाच्या लेकराला किंमत, त्याच्यासाठी मी ॲम्ब्युलन्समधून जाणार, गाडीतून जाणार, याची मला नाही आज कल्पना. पण दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्हाला कोर्टाकडनं समज दिली आहे की तुम्ही समाज माध्यमावर बोलताना भान ठेवावं, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? कोर्टाचा अवमान करू नये, काय वाटतं तुम्हाला? कधी अवमान केला नाही, तुम्ही नाट्य निर्मात्याचे पैसे बाकी आहेत, आज सगळं प्रकरण चाललंय. माझ्याकडे संबंधच नाही ना त्याचा, तुम्ही आणखीन एकदा वाचून बघा. त्याच्याशी माझा नाटकाशी आहे, पैशाशी माझा संबंध नाही, कारण मी जिंदगीत खोटं बोलत. छत्रपतींचे विचार चालू होतं त्यावेळेस मी खोटं बोलत नाही. आणि आमचे ते दुसरे 2 बांधव आहेत, त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता आहे. मला माहित नाही त्यांनी दिले का नाही, कारण त्यांचा हिस्सा होता. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने आरक्षण बचाव यात्रा करतात ते तुमच्यावर पण टीका करतात, ते तुम्हाला आंदोलन स्थळी भेट देऊन देखील गेले होते, मात्र ते म्हणतात तुमची मागणी अयोग्य आहे. कशा पद्धतीने बघता? प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतो, मानत राहणार. त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी हा त्यांचा भाग, पण आम्ही मानतो की त्यांनी समजून घ्यावं, कारण शेवटी जो लीडर आहे गरिबांचा, वंचितांचा, त्यांच्याकडून गोरगरिबाला अपेक्षा असते, तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूला लढतील ही आम्हाला अपेक्षा. प्रकाश आंबेडकर म्हणतात की 60-70 मराठा कुटुंबांच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही लढाल त्याच वेळेस तुमचा खरा विजय होईल. त्यांच्या विरोधात लढतो ना. ओबीसी तुमचे दुश्मन नाही आहेत, जे 60-70 मराठा कुटुंब आहेत त्यांच्या विरुद्ध लढलात तरच तुम्ही विजय व्हाल. ओबीसींना दुश्मन मानलंच नाही. एकाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला बोलल्याला दाखवा. 2-3 नेते सोडित नाही मी छगन भुजबळ ओबीसीचा वाटोळा करणार मराठी, याला सुट्टी नाही. पाटील साहेब, अनेक छोटे पक्ष तिसऱ्या पर्याय देण्याच्या तयारीत आहे, तुम्ही देखील लढवणार असं सांगतात. ते तिसऱ्या आघाडीत तुम्ही तयार आहेत? राजू शेट्टी भेटून गेलेत. आपल्याला जर सन्मान द्यायचा आहे, आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोरगरिबाला, आघाडीची गरज नाही. समविचारी सगळ्यांना सारखं दुःख असणाऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे. यासाठी कोणाला हाक मारायची गरज नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन लढायचं, कारण गरिबाची लाट 75 वर्षात पहिल्यांदा. जालन्यात तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी माझी इच्छा पाहायला पण ठेवत नाही, भावी नाही, जीवी नाही, काय नाही, मला उभा राहायचं नाही, मला चालू. पाठीमागून एक प्रश्न आहे की तुम्ही स्वतः कोणत्या मतदारसंघातून निवडणूक ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणतात तुम्ही निवडणुका लढवणार नाही, तुम्ही उमेदवार उभे करणार नाही, शरद पवारांच्या पक्षाला फायदा होईल असं तुमचं चाललंय सगळं असं म्हणतायत. आम्ही ज्यांचा तुम्ही प्रश्न विचारला त्यांना विरोधक मानलेला नाही, करता करूनचा छगन भुजबळ. चलो, तुमचा मतदारसंघ कुठल्या मतदारसंघातून लढवणार? नाहीये, फक्त गोरगरिबाला सत्तेत आणणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.